हॅलो, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरके या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे मालवणी स्टाईल पूर्ण फिश थाली. आज मी ते बनवणार आहे, तर ते म्हटलं मी तुमच्याबरोबर पण शेअर करावं. तर मी एक पूर्ण ओला नारळ घेतले बारीक कट करून. त्याच्यामध्ये मी मूठभर धने घेतले, एक मोठा कांदा घेतले, परत चिंचेचं कोळ मी सकाळीच करून ठेवलं होतं. परत त्याच्यामध्ये मी लाल तिखट पावडर, तिखट मालवणी रस्सा म्हणजे तिखट खूप लागतं आणि पावडर लागते, जशी नंदिनीची पावडर, एव्हरेस्टचा तिखट असं पावडर. हे माझा घरचीच तिखट आहे. मी हेच ह्याच्यामध्ये घालून ना चांगलं असं वाटून घ्यायला लागले. वाटताना मी काय काय घातलं, ओलं खोबरं घातलं, धने घातले, कांदा घातले, परत एक 2-4 मिरी घातले आणि थोडीशीच हळद घातली, कारण की पिवळं करायचं नाही आपल्याला, लाल ठेवायला पाहिजे. आणि थोडीशी हळद घातली आणि चिंचेचं कोळ घालून ना मी अशी छान बारीक पेस्ट करून घेतली. आणि बघू शकता. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य असतं की हे फोडणी घालायची नसते. ही आमटी मालवणी करी म्हणजे गोवन करी म्हणा किंवा मालवणी करी म्हणा, ह्याला अजिबात फोडणी घालत नाहीत. ही डायरेक्टच पातेल्यामध्ये ओतायची असते आणि उकळून घ्यायची असते. त्याच्या उकळताना मी त्याच्यामध्ये भरपूर अशा एक 5-6 मिरच्या घातल्या, उभ्या मिरच्या चिरून त्याच्यामध्ये मी टाकले. आणि ह्याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे त्रिफळ. फिश करी करायचं असेल ना, तर त्रिफळ खूप गरजेचं असतं. म्हणून मी थोडं 10-12 त्रिफळ मी असे थोडंसं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले, कारण की आणि जरा त्याचा वास चांगला यावा म्हणून. नंतर मी परत ते आमटीमध्ये घातलं, म्हणजे जे करी आहे ती फिश करीमध्ये टाकले. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातले आणि तुम्हाला जितकं पातळ लागेल त्या हिशोबानं तुम्ही आमटी बनवा, कारण की ही आमटी जास्त घट्ट नाही बनवत, थोडीशी पातळच बनवली जाते. आणि चांगली आमटीला उकळी येऊ द्या, कारण की ह्याच्यात फोडणी घालायची नसते, फक्त तिखट असल्यामुळे ही आमटी चांगली उकळून घ्यायचं असते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे हवं आहे ते फिश घाला. मी बांगडा आणलं होतं आमटीसाठी आणि सुरमई आणलं होतं फ्रायसाठी. तर मी त्याच्यामध्ये या बांगड्याचे सगळे ते पुढचं साईड असतं तो शेपटीकडचं साईड आणि परत थोडीशी सुरमई घालून ना मी छान आमटी उकळून घेत होते. बघू शकता. तुम्हाला कुठला पण मासा घाला, तारली घाला, कुठलाही मासा तुम्ही आमटीमध्ये घालून केला ना त्याची चव छानच लागते. बांगडा असे घाला, जे वासाचे असतात ना ते आमटीमध्ये घालून करा. त्याच्यामुळं ना खरंच ही आमटी इतकी टेस्टी लागते, खरंच इतकी म्हणजे गोव्याला जायची गरजच नाही, घरातच होऊ शकतं. नंतर आता फिश करी तर तयार आहे. आता म्हटलं फिश फ्रायसाठी मी लिंबू घेतले. कोणी कोकम घेतात, कोणी चिंचेचं कोळ घेतात. मी लिंबूच वापरते खास करून. लिंबूचा रस घेतले, त्याच्यामध्ये भरपूर असं तिखट पावडर घालून घेतली. फिश फ्राय मसाला मिळतो मार्केटमध्ये, खरं मी ते नाही वापरत. आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि त्याच्यात छान असं त्याची पेस्ट बनवून घेतली. आणि सगळ्या बांगड्यांना मी असे लावून घेतले. लावून ना थोडं ठेवायचं असते, लावल्यावरती आपल्याला करायचं नसतं. लावून तुम्ही फ्रीजरला ना फ्रीजला एक 10-15 मिनटं, अर्धा तास आधी करून ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं मॅरिनेट होतात. ह्या फिश असू दे, चिकन असू दे, कोणतीही गोष्ट फ्रीजला असं मॅरिनेट करून ठेवायचं. मी पण करून ठेवले होते. त्याच्यानंतर छान असं मी इथे फ्राय वगैरे करून घेतले. आणि फिशचं जेवण असलं तर सोलकढी तर हमखास बनली जाते. कोकणात गेलं तर तुमच्या ताटाला सोलकढी कशी असते, तसंच म्हटलं आज मी पण सोलकढी करायचं, कारण की ह्या जेवणाला सोलकढी मुद्दाम केली जाते आणि मी आवर्जून करते ही सोलकढी. त्याचबरोबर फिश फ्रायसाठी मी पहिला ना असंच तिखट मिठाचंच फिश भाजून घेत होते, कारण की प्रत्येकांची आवड वेगवेगळी असते खाण्यामध्ये. माझ्या घरात कुणाला रवा लावून आवडतं, कुणाला असंच साधं फ्राय केलेलं आवडतं. म्हणून मी पहिला असे साधे फ्राय करून घेतले एक थोडे, त्याच्यानंतर रवा लावून फ्राय करून घेणार होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो? तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चांगलं कमेंट करून देखील सांगा. कारण तुमच्याकडं फिश करी कशी बनवतात? प्रत्येक भागामध्ये फिश करी वेगवेगळी स्टाईलनं बनवली जाते. कोणाच्याकडं फोडणी घालून करतात, कोणाकडं असं मालवणी स्टाईलची करतात. आमच्या इकडं माझ्या घरी अशीच बनवते पहिलेपासूनच. जेव्हापासून मी लग्न करून आले तेव्हापासून मी फिश करी म्हटलं तर मालवणी स्टाईल, कारण की एकदा आम्ही कोकणामध्ये जाऊन काय खाल्लं होतं तेव्हापासून घरच्यांना तीच फिश करी आवडायला लागली. आणि ती आमच्या माहीत होती मला ती कशी बनवायची आहे म्हणून. आणि म्हणून मी तशी फिश करी घरात एकदा केली आणि ती सगळ्यांना आवडली. तेव्हापासून फिश करी म्हटलं तर मालवणी स्टाईलचीच फिश करी घरात बनली जाते. आता परत ते मी तसेच तिखट मिठाचे भाजून घेतले होते.
त्याच्यानंतर आता रवा लावून थोडे भाजायचे होते मला. आणि तिकडं मम्मीचं पण चालू होतं बोलणं. ती म्हणजे येते मम्मी, येते ना, मग मम्मी आली तर थोडंसं तिच्यासंगं गप्पे मारत मारत ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. फिश करीमध्ये ही आहे सुरमई आणली होती आणि बांगडा. दोन्ही पण मासा होता माझ्याकडं. म्हटलं सुरमई आणि बांगडा मी आता थोडं आत्ताच्या ह्याला भाजून घेतली, म्हणजे दुपारच्या जेवणासाठी. आणि मी थालीच लावत आहे. ही आहे तांदळाची भाकरी आणि ही आहे फिश करी, परत सोलकढी, पांढरा भात, कांदा, लिंबू आणि फिश फ्राय. असं होता आजचा मस्त असं बेत माझा जेवणाचा. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटलं आजचं माझी मालवणी थाली, कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानसं कमेंट करून देखील सांगा. आता ना फिश करी खायला तुम्हाला मालवणमध्ये जायची गरज नाही, म्हणजे मालवण, गोवन कुठं पण तुम्हाला जायची गरज नाही. घरातच आम्ही अशी फिश करी बनवलो तर मग काय, वा वा, बातच वेगळी. म्हणून मी छान अशी फिश करीची थाली घरात तयार करून ठेवली, कारण की आम्हाला काय गोव्याला जायला मिळत नाही, म्हणजे गोवाच मी घरामध्ये घेऊन आलेली आहे. तर कशी वाटली आजची तुम्हाला फिश थाली हे नक्कीच मला सांगा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.